अकॅडमी आहे. तर बघा, मी व्हिडिओ चालू करण्याच्या आधी प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर मी उत्कर्ष अकॅडमीमधून मी त्याचे कायदे आणि योजना मी याचे नोट्स काढत आहे. आणि बघा, शून्यातून आपल्याला सुरुवात करायची आहे तर हरण्याची भीती नसते ना, म्हणून मैत्रिणींनो आपल्याला शून्यापासूनच सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला बघा, मी जो थंबनेल अजून तुम्हाला शेअर केला आहे, तर तुम्हाला स्वतःमध्ये जर बदलाव करायचा असेल तर 2025ची मी व्हिडिओ घातलेली आहे का स्वतःमध्ये बदलाव कसे करायचे आहे, याच्यामधून तुम्हाला नक्की काहीतरी शिकायला भेटणार आहे आणि तुम्हाला स्टडीपासून नवीन सुरुवात करायला नक्की मोटिवेशन मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, बघा, माझे 8:30 वाजतापासून तर कामं आटपून झाले होते आणि 8:45 वाजतापर्यंत सगळे व्यवस्थित कामं सगळे आटपून माझी 2 मुलं आज ते आराम करत होते. तर मी म्हटलं, चल, हा वेळ मिळत आहे तर हा वेळ आपल्याला उपयोग नक्की करायला पाहिजे. तर त्यासाठी मग मी नंतर उत्कर्ष अकॅडमी आहे याची ह्या सरांचे मला लेक्चर खूप आवडत होते. तर माझ्याकडे ICDची काही नोट्स नव्हते, तर मी म्हटलं, चला ICD नोट्स आपल्याला ह्या सरांकडून नक्की नोट्स काढून त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. तर मग मी ICDचे नोट्स इथून काढत होते आणि आपल्याला वेळ कसा मिळेल याचे आपल्याला अभ्यासमध्ये कसा वेळ घालू आपण, हा नक्की आपल्याला काढायला पाहिजे. तर मी ICDचे बघा नोट्स काढत आहे. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा असे नोट्स काढा. तर मी बघा, सुरुवात 9 वाजतापासून तर 1 वाजतापर्यंत माझी एंडिंग होती. तर 9 वाजतापासून मी सुरुवात केली. ICDची कायदे आणि योजना ते यांची शिकवण्याची पद्धत मला खूप इझी वाटली. तर तुम्हाला असं नाही की हाच उत्कर्ष अकॅडमी घ्या. तर तुम्हाला जेही सरांचे व्हिडिओ, जेही सरांचे लेक्चर तुम्हाला इझी वाटतात, त्या सरांचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणि हां मैत्रिणींनो, तुम्हाला 2025मध्ये थोडासा बदलाव करायचा असेल आणि रिस्टार्ट स्टडी करायचं असेल ना मैत्रिणींनो, तर मी यासाठी व्हिडिओ घातलेले आहे. तुम्ही त्याच्यापासून काहीतरी तुम्हाला नक्की शिकायला भेटणार आहे. तुम्ही जा आणि नक्की तो व्हिडिओला विजिट करा. नक्की तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की होईल का मी तिच्यामधून तुम्हाला काय शेअर करत आहे आणि काय नाही. तर तुम्ही एंडिंगपर्यंत तो जाऊन व्हिडिओ नक्की बघा. हां मैत्रिणींनो, तुम्हाला जोमाने अभ्यास करायचा मैत्रिणींनो. बिलकुल कोणाजवळ जाऊन फालतूचा विचार करत, लोकांजवळ जाऊन फालतूच्या असं झालं तसं झालं अशा करून जाऊन 2025 लागलेला आहे. तर तुम्ही जोमाने अभ्यास करा. हां मैत्रिणींनो, आज माझा मुलाचा बड्डे आहे. 6 जानेवारी 2017 त्याच्या डेट ऑफ बर्थ आहे आणि तो 8 कंप्लीट होऊन 9वा वर्ष लागलेला आहे. तर बघा, तुम्हाला मी 9 वाजतापासून तर 11:15 वाजतापर्यंत माझा ICDचा अभ्यास झालेला होता. आणि बघा, एकच सब्जेक्ट आपण घेत असताना बोर होत असते, तर आपण दुसरा सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. तर बघा, मी सचिन ढवळे सरांची मॅथ्सचे लेक्चर मला त्यांचे लेक्चर खूप आवडतो. तर मी आणि सुद्धा बघा, हे सचिन ढवळे सर आहे. तर मी त्यांची TCS आणि IBSची प्लेलिस्ट त्यांनी 10 टाकलेली आहे. तर मला अंगणवाडी मुख्य सेविकासाठी TCSचीच आपल्याला पॅटर्न विचारणार आहे. तर मी त्यांचे व्हिडिओ इथून मी बघत आहे आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बघा, हे माझ्याकडे स्लेट आहे, म्हणजे पाटी आहे. तर आपल्याला बघा, छोटी कॉपी जर आपण बघून आणि मॅथ्स आपण सॉल्व करू ना, तर आपल्याला खूप साऱ्या नोटबुका लागतील. तर त्यापेक्षा मी ना ऑनलाईन बोलवली होती. फक्त ओन्ली 175 रुपयाची होती. तर मला योग्य वाटली. आणि बघा, मॅथ सॉल्व करण्यासाठी बी असा झपाट्यानं आपण मॅथ जर कंप्लीट झाला ना सॉल्व करून, तर आपण ते ॲटोमॅटिक ते बटन आहे, ते बटनमध्ये
टच करताच बरोबर ते गायब होतात. म्हणजे आपल्याला कितीही सॉल्व केला ना, तर आपल्याला इथे नोटबुक लागत नाही. तर हे मला योग्य वाटली. तर बघा मी असे मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा असेच पद्धतीने 2025मध्ये आपल्याला नक्की पोस्ट मिळवायच्या मैत्रिणींनो. तुम्हीसुद्धा अभ्यास करा आणि असेच माझा व्हिडिओ गरजू व्यक्तींना शेअर करा. याच्यापासून जर ते स्वतःमध्ये बदलाव नक्की करता येत असेल, तर नक्की तुम्ही शेअर नक्की करायला विसरू नका. आणि बघा पुष्कळ मैत्रिणींनो मला कमेंट्स करतात, ताई तुमची एज किती आहे आणि तुम्ही कुठले आ? तर मी तुम्हाला शेअर करते की माझी एज 34 आहे मैत्रिणींनो आणि मी भंडारा डिस्ट्रिक्टची आहे. आणि मी व्हिडिओ शेअर करण्यासाठी मला खूप आवडते. व्हिडिओ थोडा वेळ मिळते तर तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते आणि मग नंतर मी अभ्यासाला फोकस करते, जेणेकरून माझं पूर्ण बिझी शेड्यूल आहे. तर मी कुणाजवळ फक्त मी 10-15 वेळ कसा मिळेल तर तो मी वेळ घालवते आणि नंतर मी आपल्याकडे अभ्यासाकडे फोकस करते. सगळे घरची कामं. आता बघा मैत्रीण, माझ्या घरी 7 मेंबर आहे. सगळे 5 मोठे व्यक्ती आहे आणि 2 माझे मुलं, असे मिळून सगळे 7 मेंबर आहे. तर यांना सगळे सांभाळून, मुलांना सांभाळून मी अभ्यासाकडे लक्ष देत असते. तर तुम्हीसुद्धा अशीच करा. बघा मैत्रिणींनो, आपल्या जीवनामध्ये सुखदुःख तर नक्की लागलेलाच आहे. प्रत्येक गोष्टी आपण दुःखामध्ये वेळ घालवून तर नक्की आपल्याला काही मिळवता येणार नाही. आणि बघा 12:54 झाली आहे, तर आपल्याला झोप घेणंही गरजेचे आहे. तर आपली काळजी आपल्या हातात आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यामुळे मनापासून आभार. आणि प्लीज मैत्रिणींनो, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. रिस्टार्ट द स्टडी. आणि मैत्रिणींनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत ठीक आहे, बाय.